ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. नवी मुंबईतील महापे MIDC परिसरात अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केला. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 19 ऑगस्ट रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे FDAच्या पथकाने मेसर्स PK डेअरीवर छापा टाकला. यावेळी शिवेंद्र श्यामलाल जयस्वाल याला दुधाच्या टँकरमध्ये स्क्रीम मिल्क पावडर आणि थंड पाणी मिसळताना रंगेहात पकडण्यात आलं. या कारवाईत 4710 लिटर भेसळयुक्त आणि संशयित दूध, 129 किलो पनीर आणि 473 किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि 88 किलो क्रीम जप्त करण्यात आलं. मेसर्स PK डेअरीचा व्यवसाय बंद करण्यात आला आहे. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला असून 15 व्यक्ती आणि पिढ्यांचा समावेश आहे. सह आयुक्त डॉक्टर सचिन जाधव यांनी नागरिकांना भेसळीचा संशय आल्यास 1800 222 365 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या 25व्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रम ठाणे येथे येऊन धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं. त्याचप्रमाणे शक्तीस्थळावर जाऊन दिघे साहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळेस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपलोडकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आनंद आश्रमामध्ये भजन मंडळींनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर आधारित गीतांचं सादरीकरण केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भजनी मंडळांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळेस मोठ्या संख्येने नागरिकांनी शिंदे यांची भेट घेऊन आपल्या समस्या आणि विविध निवेदनं यावेळेस सादर केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील प्रमुख रस्ते आणि विसर्जन मार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे. माजीवाडा, पातलीपाडा, कल्याण फाटा, 3 हात नाका तसंच कोपरी पूल परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती सुरू असल्याची माहिती नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांनी दिली. गणेश मंडळांकडे जाणारे मार्ग, विसर्जन मिरवणुकीचे मार्ग, अंतर्गत रस्ते आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणांवरील खड्ड्यांना प्राधान्याने बुजवण्यात येत आहे. कामाची गुणवत्ता आणि टिकाऊपणाची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी रस्त्यांची नियमित पाहणी करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. नवीन खड्ड्यांची माहिती मिळाल्यानंतर 24 तासांच्या आत खड्डे बुजवण्याचं नियोजन असल्याचं देखील ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती माननीय श्री हिरालालजी भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहराच्या जडणघडणीमध्ये, ठाणे शहराच्या विकासामध्ये स्वतःचं महत्त्वपूर्ण योगदान देणारे माननीय श्री हिरालालजी भोईर साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. C.P. Goenka is the intelligent choice. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. महाराष्ट्रातील कंत्राटदारांची सुमारे 86,000 कोटी रुपयांची थकबाकी शासनाकडे असल्याचा दावा महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाने केला आहे. काम करूनही देयकं न मिळाल्याने कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडत असून नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकाते यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे मंगेश आवळे यांनी येत्या 8 दिवसात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी मंगेश आवळे यांची भेट घेऊन महासंघाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. ही आत्महत्या नसून संस्थात्मक खून आहे असा आरोप करत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनोज प्रधान यांनी केली. तसंच गजानन देवकाते यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचं आश्वासन देखील दिलं. दरम्यान आर्थिक परिस्थिती भक्कम असलेल्या कंत्राटदारांनीच नवीन निविदा भराव्यात असं आवाहन देखील महासंघाने केलं आहे. या महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या विश्वासावर त्यांनी कामं केली. असं 86,000 करोड्सचं थकबाकी आहे. वारंवार शासनाच्या दारी जाऊनही कुठेही न्याय मिळत नाही. असं असताना त्यांना पर्याय काय? जे मोठे इन्फ्रावाले आहेत त्यांना अब्जो रुपयाची बिलं मिळत आहेत, पण हे जे छोटे कामगार आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांना 1 लाख ते 10 लाख किंवा 1 कोटीपर्यंत कामं मिळत आहेत, त्यांची बिलच नाही निघत आहे. मग आमचा एक छोटासा ठेकेदार नवी मुंबईमध्ये राहणारा देवकाते नावाचे 45व्या वर्षी त्यांना काही उपायच दिसला नाही दुसरा. त्यांना काही मार्ग जेव्हा दिसत नाही तेव्हा माणूस काय करेल? पोरं बाळं सोडून त्यांनी सुसाईड कमिट केलं आणि हे 7वं अशा प्रकारे सुसाईड या ठेकेदारांमुळे झालं आहे. आज मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा दर्शवायला मी या ठिकाणी आलो आणि त्यांना मी शब्द दिला आहे की ह्यांचं कुठलंही आंदोलन असेल, कोणाच्याही दारी जायचं असेल तर ठाण्यातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर सामील होतील. देवकाते जे ठेकेदार होते त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सामील आहोत आणि त्यांच्या घरच्यांना काहीही आर्थिक मदत लागली आणि यांनी जर तसा आम्हाला निरोप दिला तर आव्हाड साहेबांच्या माध्यमातून आम्ही काही ना काहीतरी फुल न फुलाची पाकळी त्यांना मदत होईल या दृष्टीने आम्ही पावलं उचलू. नाही, सर्वप्रथम ट्रेडच्या बाबतीमध्ये मी सांगतो की जी 6,572 कोटीची तरतूद आहे ही अत्यंत तोकडी आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं शासनाने? फक्त आणि फक्त रस्ते आणि पूल हे 2च हेड त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. हे 2 लेखाशीर्ष घेऊन काही होणार नाहीये. कंत्राटदार विविध लेखाशीर्षामध्ये काम करतो. मग तो इमारत दुरुस्तीचा असेल, आता हा जो आमचा कंत्राटदार जो मृत्युमुखी पडलाय हा इमारत दुरुस्तीचं काम करतो.
ते लेखाशीर्ष त्यांनी त्यात घेतलेलं नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो, रस्त्याची जी इतर आहे 30-54 जो लेखाशीर्ष आहे ते त्याच्यात घेतलेलं नाहीये. त्याच्यानंतर पाण्याच्या प्रश्नासाठी जे जलजीवनचे विषय असतील ते त्यात घेतलेले नाहीयेत. सिंचन भवनाचे घेतलेले नाहीयेत. म्हणजे विविध कामं करून घेतलेली असताना सुद्धा ते हेड जाणीवपूर्वक प्रशासन आणि शासन हे ते हेड त्यात उपलब्ध करून देत नाहीये. हे चुकीचं धोरण आहे. आमची शासनाला अत्यंत नम्रतेची विनंती आहे की तुम्ही हे जे काही हेड आहेत, इमारत दुरुस्तीचं हेड असेल आणि इतर हेड, हे तुम्ही तातडीने या ट्रेसमध्ये टाका आणि जास्तीत जास्त रक्कम कंत्राटांना उपलब्ध करून द्या. आणि जर तुम्हाला जर हे करायचंच नसेल, आता आमचे बळी चाललेच आहेत, तर एकदा आम्ही ते ठरवणारच आहोत. आणि रस्त्यावरती आता म्हणजे एक प्रकारे सर्वस्व सोडलेले जे माणसं असतात तसं आम्हाला सर्वस्व सोडून रस्त्यावरती उतरून आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. महाराष्ट्र ही संत, वारकरी आणि भक्तांची भूमी असून संतांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने सरकार काम करत आहे. त्यामुळे संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, असा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. श्री क्षेत्र धनगरवाडी पंचक्रोशी येथे योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहात ते बोलत होते. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच हरिभक्त परायण रामगिरी महाराज, आमदार अमोल खताळ, विठ्ठलराव लंगे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळेस 8 ते 10 हजार वारकरी एकाच तालात 168 तास भजन करत होते. या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतल्याचं शिंदे यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांना सरकारचं प्राधान्य असल्याचं देखील यावेळी श्री शिंदे यांनी स्पष्ट केलं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.